मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, उद्या पेडगाव हिंद केसरी किताबाचं मैदान होतंय, ओपनचं मैदान. आणि परवा होतंय एक आदत एक बैल मैदान, हिंद केसरी किताबाचं मैदान. तत्पूर्वी मित्रांनो, आज लाईव्ह लॉट्स काढण्यात आलेले आहेत. प्रथमतः मित्रांनो, आदतचे लाईव्ह लॉट्स काढण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, आदतमध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशीम हिंद केसरी बकासूर, त्याचबरोबर विठ्ठल नाना बोतकर यांचा डिस्को, त्याचबरोबर अमित शेठ भाडे यांचा चिमण्या, विठ्ठल नानांचा चिक्या, गुज्जर हे आपल्याला कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिले मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 10 वरती हिंगणगावकरांचा टेस्टर पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर विठ्ठल नाना बोतकर यांचा डिस्को गट क्रमांक 2 तास क्रमांक 7 वरती आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर घाणनकरांचा शंभू आणि देवा घरचा साज आपल्याला गट क्रमांक 6 तास क्रमांक 4 वरती पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर चरेगावकरांचा स्वामी, चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख आहे, असा चरेगावकरांचा स्वामी आपल्याला गट क्रमांक 6 तास क्रमांक 8 वरती पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, घाणनकरांचा हिंद केसरी बाब्या आणि राजा गट क्रमांक 19 तास क्रमांक 5 वरती पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 11 मध्ये एक टॉपची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 3 वरती अमित शेठ भाडे वाघोली पुणे यांचा हिंद केसरी चिमण्या आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 6 वरती विठ्ठल नाना बोतकर यांचा चिक्या आणि चिक्यासोबत चिक्याच पळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 8 वरती साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत शेठ फुलोरे यांचा महान भारत केसरी हिंद केसरी हरण्याचा भाऊ गुज्जर आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या गट क्रमांक 11 मध्ये टॉपची आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर हिंद केसरी बादल आणि स्वामी गट क्रमांक 14 तास क्रमांक 7 वरती पळताना दिसणार आहेत. सचिन शेठ वरचीवली यांचा बावऱ्या गट क्रमांक 9 तास क्रमांक 3 वरती पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर आदत बैजा आणि बावऱ्या गट क्रमांक 14 तास क्रमांक 5 वरती पळताना दिसणार आहेत. त्याचबरोबर गट क्रमांक 20 तास क्रमांक 9 वरती मसवडकरांचा हिंद केसरी हरण्या आणि आदत किंग चिक्या हा साज आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर माणिक आणि तेजा डॉन गट क्रमांक 13 तास क्रमांक 10 वरती पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गराडेकरांचा लारा गट क्रमांक 6 तास क्रमांक 7 वरती पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर VIP लक्की गट क्रमांक 14 तास क्रमांक 1 वरती पळताना दिसणार आहे. झरेकरांचा बाजी गट क्रमांक 4 तास क्रमांक 4 वरती पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका या बैलगाडी क्षेत्रामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत ज्या नंदीने बैलगाडी क्षेत्राकडे त्यांना वळवला, असा आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेठ धुमा सुसगाव यांचा द्वादशीम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार? तर मित्रांनो, बकासूर आपल्याला गट क्रमांक 10 तास क्रमांक 6 वरती आदत मध्ये मित्रांनो चिठ्ठी निघालेली आणि बकासूर आपल्याला रायफल सोबत पळताना दिसणार आहे. बकासूर आणि रायफल कदाचित मित्रांनो देव बकासूर आपल्याला दोन्ही दिवशी पळताना दिसू शकतो. उद्या ओपनचं मैदान होतंय, परंतु मित्रांनो प्रथमतः आदतच्या चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि देव बकासूरची चिठ्ठी गट क्रमांक 10 तास क्रमांक 6 वरती निघालेली आहे. देव बकासूर आणि आदत किंग रायफल हा आपल्याला साज या आदत मध्ये पळताना दिसणार आहेत. हे होते मित्रांनो काही गट जे आपल्याला आदत मध्ये परवा पळताना दिसणार आहेत.